आगमन झालेलं आहे. आपण सहर्ष टाळ्यावरून त्यांचे सुद्धा स्वागत करावं. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की मान्य सुधीर भवनांनी सुधीर भाऊ आलेले हे आमचे गेले का दीपक भाऊ नामेवार हनुमान मंदिर सेवा समिती आम्ही आता नवीन हे आमचे भाऊ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मागे उपस्थित असलेल्या पुन्हा इथे यावं लागेल. सर्वांनी टाळ्याच्या दिवसामध्ये बिलकुल स्वागत करण्यात यावं. दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. मान्य श्री नानाभाऊ शांतमुळे यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावं. त्याचप्रमाणे किशोर भाऊ जोरगेवर यांना सुद्धा मी श्री सुभाष भाऊ कासनगोटकर त्याचप्रमाणे मान्य श्री रितेश रामूभाऊ दिवाणी त्यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावे. सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. माननीय प्रमुख पाहुण्यांचे मंचावरती आगमन झालेले आहे. माननीय श्री अशोक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की विनंती करतो की त्यांनी वंदनीय महाराज मी उपस्थित सर्व पाहुणे मंडळी समोर बसावं. मी उपस्थित मंडळींना पाहुणे मंडळींना त्रास देऊ इच्छितो की वंदनीय राष्ट्रसंताचा पूर्णाकृती इथे बाजूलाच आहे. माननीय सत्यपाल महाराजांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रसंताच्या पुतळ्याला मालार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. श्री गुरुदेव की, श्री गुरुदेव की, कर्मयोगी गाडगे बाबा की, भारत माता की. वंदनीय महाराजांच्या पुतळ्याला माल. तर असं काय होईल की या मंडळाचा जीर्णोद्धार करता येईल आणि आपल्याकडे देणगी दाते आपण ओळखू शकेल. तर याच अनुषंगाने त्यांना कल्पना मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अशोक भाऊ धनंजय. त्यानंतर मी शैलेश बोरे आमच्या मंडळाचे माननीय कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नानाभाऊ शांतमुळे यांचे स्वागत करतील. यानंतर अशोक भाऊ नेवार यांना मी विनंती करतो. अध्यक्ष अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व सदस्य व्यायाम विठ्ठल शाळा व्यायाम प्रसारक मंडळाचे मी गौरवाने आपले स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. मी मनोज भाऊ मंडळाला विनंती करतो की त्यांनी सुभाष भाऊ कासनगोटकरचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. रवींद्र कथळे यांना विनंती करतो. माननीय श्री भुतकाळावाड यांचं स्वागत प्रभू तळवटकर करेल. अशी त्यांना नगरसेवक भुतकाळावाड चंद्रपूर यांचं स्वागत. सौ वंदनाताई व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री मंगेश पेटकर यांनी सुद्धा मंचावर येण्याची गरज अशी मी त्यांना विनंती करतो. श्री दीपक नामेवार अध्यक्ष श्री हनुमान सेवा समितीचे यांचे स्वागत. नितीन गाडकरी करील अशी श्री सत्यपाल महाराज यांचं स्वागत. मित्रांनो त्याचप्रमाणे श्री दीपक नामेवार, श्री मंगेश पेटकर आणि आशिष
आशिष फोन करत होता फोन या ग्रामगीतेचा ओवीचा मान्य श्री पंकज अग्रवाल विश्व हिंदू परिषद चंद्रपूर वरती फॉलोअप घेतो की महाराज आम्हाला वेळ द्या पण त्यांच्या व्यस्ततेमुळे ते आम्हाला देऊ शकत नव्हते पण आज तो योगायोग आलेला आहे. मी जोरदार मंडळाच्या सदस्यांना स्वागत करतो की महाराजांचं त्यांनी दिलेल्या अमूल्य दानाबद्दल आपण टाळ्यावर स्वागत करावं. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आज ही उक्ती योग्य प्रकारे मान्य सुधीर भाऊंना लागू पडते असं मला वाटत नाही की इथे उपस्थितांमध्ये कोणाला दुमत असेल. आज ज्या गोरगरिबांच्या घरामध्ये 2 वेळचं अन्न भेटत नव्हतं, 2 वेळचं अन्न भेटत नव्हतं, शिक्षणाची उजागिरी नव्हती त्यांच्या मुलांना, आज ह्या दारूबंदीमुळे सर्व शक्य झालेलं आहे. बरोबर आहे. अशा आज जे संतांचं कार्य आणि जे सेवेचं कार्य सुधीर भाऊंनी घेतलेलं आहे त्यांची बरोबरी आज कुणीच करू शकत नाही. आज सुधीर भाऊ सर्वांसाठी एक देवच ठरलेले आहे असं म्हणायला चंद्रपूरच्या जनतेला काही वावगं नाही. खरी सेवा म्हणजे निष्काम करणं, परस्परांच्या सुखाचे वर्म समजून करेल जो त्याग उद्यम. आपला अमूल्य वेळ दिला, आपले अल्पसे मनोगत व्यक्त करून सुधीर भाऊ आपल्याला समारोप घेत आहे. मान्य श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थ व राज्यमंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र. संत तुकडोजी महाराजांच्या चरणी अभिवादन करून आजचे सत्कार मूर्ती महाराष्ट्र भूषण श्री सत्यपाल महाराजजी, चंद्रपूर मतदारसंघाचं नेतृत्व करणारे या मतदारसंघाचे कर्णधार श्री नानाभाऊ, श्री किशोरभाऊ जोरगेवार, श्री प्रमोदभाऊ कडू, श्री शिरवारजी, प्रवीण पडवेकरजी, रामू तिवारीजी, अशोक नागापुरेजी, सुभाष कासनगोट्टुवारजी, दीपक नामेवारजी, मंगेश पेटकरजी, आशिष. या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त नागरिक बंधूंनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, हे माझं सौभाग्य आहे की सत्यपाल महाराजांचं स्वागत करण्याचा क्षण आज मंडळांनी मला उपलब्ध करून दिला. मला आठवतं की 1995 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा चंद्रपूर विधानसभेचा आमदार झालो, 96 मध्ये सत्यपाल महाराजांचा पहिला कार्यक्रम मी या भागामध्ये आयोजित केला. आता जेव्हा संचलन करणारे सांगत होते की आम्ही 3 वर्ष महाराजांच्या पाठीमागे लागलो तेव्हा तारीख दिली. खरं तर महाराज कमीत कमी 5 वर्ष मागे लागल्याशिवाय तारीख देत नाही, पण तुम्हाला 3 वर्षात दिली कारण तुमच्यावर जास्त प्रेम. मी अनेक दिवसापासून तारीख मागतोय पण महाराज म्हणतात की मी आता कोल्हापूर आहो, सोलापूर आहो, कधी बीड आहो, पण मलाही आनंद होतो की जरी ते तारीख देत नसले तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की या महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक सामाजिक विचार लोकांच्या हृदयामध्ये पोहोचत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, माणूस द्या मज माणूस द्या, माणूस घडवण्याचं काम मात्र ते करताय. त्यांना माझा खूप खूप शुभकामना की हे ईश्वरीय कार्य आहे. हे तुकडोजी महाराजांच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून आपण हे कार्य हाती घेतलं आहे. हे खरं आहे की सत्यपाल महाराजांच्या प्रवचनातून, सत्यपाल महाराज प्रवचन हा शब्द त्यांच्यासाठी योग्य नाही, पण सत्यपाल महाराज जे मार्गदर्शन करतात तेव्हाच आम्ही निर्णय केला होता की नागपूर विद्यापीठाचं नाव बदलायचं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव द्यायचं. प्रश्न विद्यापीठाचं नाव बदलण्याचा काही लोकांना वाटतं की नाव बदलून काम होतं, पण एक खरं आहे की जेव्हा वारंवार चांगली नाव आपल्या कानावर येतात, वाचण्यात येतात, तेव्हा आपोआपच त्या विचाराचा प्रभाव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यावर होत असतो. आणि हे जेव्हा मी पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं, विद्यापीठाने माझा सत्कार केला आणि हजारो विद्यार्थ्यांनी मला धन्यवाद दिले, ही गोष्ट खरी आहे. शिक्षणाशिवाय, कारण मग याची जाणीव आहे
की दारूची नशा ही अल्पकाळ टिकणारी आहे, पण जो पैसा दारूवर खर्च होतो तो पैसा जर आपल्या कुटुंबातील मुलावर मुलीच्या शिक्षणासाठी खर्च झाला तर त्या ज्ञानाची नशा ही दारूपेक्षा दीर्घकाळ टिकणारी आहे. आणि हेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत प्रत्येकाने सांगितलं आहे. तोच विचार घेऊन या ठिकाणचे काही युवक एकत्र आले. सेवेचं प्रतीक असणाऱ्या हनुमानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय केला. हनुमानजी हे शक्तीचं प्रतीक, हनुमानजी हे सेवेचं प्रतीक, हनुमानजी हे निस्वार्थ भावनेचं प्रतीक आहे. आपल्या देशामध्ये सेवेची पूजा करणाऱ्यांचा हा देश आहे आणि सेवेची पूजा करणारं जे प्रतीक आहे हनुमानजी, त्या हनुमानजीचं आपण इथे एक मंदिर बांधण्याचा संकल्प केला. मीही या जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून, या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून मी मनापासून शुभकामना देताना, ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करताना मीही निश्चितपणे आपल्याला भरीव मदत करेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. राज्य पाहिजे. आज तर iPad आहे, इकडून तिकडे एका सेकंदात संदेश पाठवता येतो. नुसतं संदेशच पाठवता येत नाही. काही लोक त्याचा आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करतात तेही मला माहीत आहे, कारण आता आम्ही सायबर लॅब लावली आणि कोणी फेसबुकवर कुठं काहीही टाकलं तरी पोलीस विभागाला समजतं. हे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण आपण आता सायबर लॅब सुरू केली. राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आपण सायबर लॅब सुरू करतो. पण रामराज्यामध्ये ही एकही गोष्ट नसताना रामराज्य पाहिजे असं प्रत्येक जुना किंवा ज्याचं वय झालं तो व्यक्ती म्हणायचा की रामराज्य पाहिजे. महात्मा गांधींपासून प्रत्येक जण, कारण रामराज्यामध्ये तंत्रज्ञान नव्हतं, विज्ञान फार प्रगत नव्हतं, पण तरीही रामराज्यामध्ये एका हृदयापासून दुसऱ्या हृदयाचा आवाज ऐकला जायचा, एकमेकासाठी जगायची. आणि एकच तुकडोजी महाराजांची जेव्हा ग्रामगीता वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल त्या ग्रामगीतेचा प्रत्येक शब्द हा माणुसकीच्या मार्गावर नेणारा आहे. तुम्ही आम्ही संकल्प करूया, ज्याचा आता उत्तरार्ध सत्यपाल महाराज पूर्ण करतील. खरं तर मला इच्छा होती त्यांचं, मी खूप वर्ष झालं मी ऐकलं नाही. त्यांना मी तारखा मागितल्या ते देत नाही. मला माहीत नाही की ते मंत्री जागेवर तारखा देणं बंद करतात की काय, पण त्यांना तारखा मीही मागितल्या. आमच्या मतदारसंघात महाराज तुम्ही या, पण ते तुमच्यावर लवकर प्रसन्न झाले 3 वर्षात, आणि माझ्यावर मात्र 4 वर्ष झाले काही तारीख देत नाही ते आता दारू बंद केली. आता मात्र सत्यपाल महाराजांची मी क्षमा मागेन की मला नागपूर आत्ता ताबडतोब निघायचं आहे. 9:30 वाजता मुख्यमंत्री महोदयांसोबत एक कार्यक्रम आहे. सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम होता म्हणून मी खरं तर थांबलो. दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये मी कदाचित आत्ता आलो नसतो, पण माझे सत्यपाल महाराजांशी एक जुनं नातं आहे, संबंध आहे. सत्यपाल महाराज जरीही प्रत्यक्ष माझ्याशी खूप फोनवर बोलत नसले तरी ते जे विचार मांडतात तो विचार माझ्या अर्थसंकल्पामध्ये मी मांडला. त्याच विचारांनी राज्य पुढे जावं हा विचार घेऊन मी काम करतो आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हाच राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेईल हा विश्वास घेऊन मी अर्थसंकल्प मांडला आहे. आपल्या सर्वांना मनापासून शुभकामना. धन्यवाद. जय विदर्भ, जय महाराज. निघायचं आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी थोडासा रस्ता द्यावा. यानंतर वाडामध्ये 1960 पासून कार्यरत असलेलं अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा घुटकाळावाड चंद्रपूर यांच्या वतीने दरवर्षी वंदनीय राष्ट्रसंतांची पुण्यतिथी सोहळा इथे साजरा करण्यात येतोय. दरवर्षी स्वागत करावं. श्री गुरुदेव गौरव पुरस्कार अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा घुटकाळावाड चंद्रपूर यांच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळ शाखा संत तुकडोजी नगर घुटकाळावाड चंद्रपूर यांच्या वतीने हा प्रदान करण्यात येत आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या कडकडासह या पुरस्कारात त्यांचं स्वागत करावं. गुरुदेव गौरव पुरस्कार. मी समोर बसलेल्या उपस्थितांना विनंती करतो की समोरच्या ह्या खुर्च्या फक्त मांडणीया
निमंत्रित पाहुण्यांसाठी आहे. कृपया आपण त्याच्यावरती अतिक्रमण करू नये. श्री सत्यपाल महाराजांचं गुरुदेव गौरव पुरस्काराने इथे सन्मान झालेला आहे. धन्यवाद. आता दीपक दाडे, श्री पवन चिंचोलकर यांचं श्री राजेश भाऊ कायके यांचे स्वागत करतो असं विनंती करतो. मान्य श्री सपकाळे साहेब, इकडे कधी 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 इकडे कधी कधी आनंद क्षण तरी देत जा बाबा, आनंद क्षण तरी देत जा बाबा. त्याचा माझ्या बरोबर द्या. तुमच्या साऊंडचं नाव काय? एखादं तुमचं कार्ड पाठवा. आमच्या जीवाचा जीव तू सर्वस्व जीवन हे तरू सर्वस्व जीवन. गजानन सारखा माझा आवाज जमला नाही.
वाजवा. माझा एक पॉईंट कमी करा. अमुच्या पद धुरंतरी उडवीत जा देवा. पद धुळतरी उडवीत जा बाबा. इकडे कधी 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 इकडे कधी कधी प्रिया करुणा आहे सदा बाबा. इकडे कधी कधी इकडे कधी कधी कड्यामणी तुझी साधना. तू कड्यामणी तुझी साधना काही रुचेना मोहना. काही रुचेना मोहना. तुकड्यामध्ये तुझी साधना काही रुचेना मोहना. श्री वरदा हस्त सेवित जा बाबा. वरद हस्त ठेवीत जा बाबा. इकडे कधी 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 इकडे कधी कधी प्रिया करुणा आहे सदा बाबा. आनंद क्षण तरी देत जा बाबा. इकडे कधी 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 इकडे कधी कधी इकडे कधी जरा एक, कारण जास्त शिकलेली आहे ना माझी पत्नी. 7वा वर्ग, जुनं पाशिंगाव आम्ही. तुम्ही नवीन मॉडेल आहे, MS 34. आपल्याला काही ते स्क्रीन टच मोबाईल जमत नाही. या झाकणाने विचारतो मी. हा मापेक्षा चालू आहे त्या बाबतीत. नातू आहे ना भाऊ, मी तुम्हा मायबापांना धन्यवाद देतो. चंद्रपूर शहर म्हणजे आमचा राजा आहे तुकडोजी बाबा. फेटा चढवून दिला तरुणांनी. वा वा, टाळ्या वाजवा. कैसा दिखलाय बाबू. बादशाही तात था, बादशाही थाट था. लेकिन फकीर तुकड्या दास था. सब संत के आदर्श की तस्वीर तुकड्या दास था. साधू कसा असावा. संतता नाही तर महाराष्ट्र भरपूर आहे बाबू. जेल मधून बाहेर येऊन नाही राहिले बायाच्या लफड्यातले महाराज. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. आम्हाला असले महाराज नको. आम्हाला पाहिजे आमचा महाराज तुकाराम महाराज. अशेना कुंड्याचा, अरे अशेना तेल्याचा संत जगणारे बाबा. तेली प्लस कुंडी इजिकल टू OBC. आणि त्यात यशी. बादशाही थाट था. अरे भाऊ निघून गेले, नाही तर मी भाऊले म्हणत होतो संत तुकडोजी बाबाले भारत रत्न द्या. संत गाडगे बाबाले भारत रत्न द्या. सचिन तेंडुलकरले तुम्ही भारत रत्न देता. ज्याचे करोडो रुपये बँकेत जमा आहेत, ज्याच्या डोळ्याने काळे आहेत. हे फकीर लोक रात्रंदिवस माणसं बनवण्यासाठी झटले. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला भारत रत्न दिला, त्या लायकीचा जीवनभर स्वतःचा विचार नाही केला बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून आज शिंप्याचं पोरग कीर्तन करून राहिलं तुमच्या समोर. नाही तर मला खाली उतरवलं असतं की नीचे उतर, तू OBC है. हे डॉक्टर PR आंबेडकरांची मेहरबानी आहे. ही सर्व कृपा ज्योतिबा फुलेची आहे. ही सर्व मेहरबानी शाहू महाराजांची आहे.
झाली नसती ख्रिश्चन समाजाची. कोणामुळं? बाबासाहेबाच्या संविधानानं. आणि आमची जागृती केली राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेनं. नाही तर मी फलटत महाराज झालो असतो आणि बाया इथंच बसलो असतो. तेही म्हाताऱ्या नाही, फक्त पोरी सोरी. खरं बोलतो, आय एम ए सत्यपाल, नो ऑब्जेक्शन. 45 वर्ष झाले कीर्तन करतो, महाराज नाही होता आलं मला. परंतु माझ्या माय बापू, तुमच्या हृदयात सत्यपाल जागृत ठेवला नाही. मरेपर्यंत त्याला आच नाही येऊ देणार, लक्षात. नाही तर करोडो रुपये जमा केले असते मोठा महाराज. इकून एक गादी इकून एक गादी. तुम्ही आज कालचे महाराज पहा ना, तुमच्या चंद्रपुरात येते ना, 7-7 दिवस 5-7 लाख जमा करते घेऊन जाते. मी 5 वर्ष पुन्हा येत नाही चंद्रपूर मध्ये. आणि यायला पैसे विचारा मी किती घेतो. मला येणारा खर्च घेतो. जास्त पैसे घेतल्यावर मला नातू या विचाराचा बनला नसता बाबा. मला नातू स्टेजवर आहे. माझा मुलगा डॉक्टर झाला नसता, त्यानं हॉस्पिटल टाकलं नसतं. म्या जर हरामाचा पैसा कमावला असता तर महापोरानं एखाद्या पोरीचं तोंड बांधून पोरीले पळून घेऊन गेला असता. तुम्ही तुमच्या चंद्रपुरातले पोट्टे पाहना आणि पोरी पहा. आता मला तोंड काही खोलू नका तुम्ही. ज्या पोराच्या बापानं हरामाचं कमावलं त्याच्या घरात जाऊन पहा, त्याचे पोट्टे जाग्यावर आहेत का आणि त्याच्या पोरी जाग्यावर आहेत. फक्त हे मोठे असल्याच्यानं दबते. आणि आपलं गरीबाचं असलं की ओपन होते. दौंडी देऊ. तुम्ही 4-5 जण उभे काहून नाही इथं? लय जण उभे आहे ना तुम्ही. वार्डात एक जण निवडून आणा ना, मग बाकीचे कायले बायाच्या समोर उभे राहायचा, देणं ना घेणं. जास्त कार्यकर्ते पाहिजे नाही. पांडव 5च होते पण 100 भारी होते. असे माणसं उभे करा आणि ते बायाच्या मंदात उभे राहत. याला दिसू नका देऊ. फार सुंदर कार्यक्रम. हे बा, वरचा आवाज चांगला आहे दादा. तुम्ही अजूनही खालच्या लोकांना मारणं. हॅलो बाळू भाऊ, आपल्याच पार्टीचा माणूस दिसते ना. कपडे लत्ते चेहरा गिरा तर पक्का आपल्याच दिसते ना. बाळू भाऊच लिहिलं ना, बाकी काहीच लिहिलं नाही ना. बाळू सर्व्हिस डीजे. लोकांचे लेकरं नाचवा आणि पैसे तुम्ही कमवा. लुंगी डान म्हणजे पैसे बाळू भाऊ तुम्ही कमवा आणि या पोट्याला नाचवा. आणि आपले पोट्टे दारू पिऊन नाचते. बहुजन समाज का फेल झाला त्याचे कारण आहेत. तुम्ही खुर्चीवर नाचणारे मातीत बसेल आहेत. हे अक्कल नाही आली आम्हाला, म्हणून आम्ही फेल झालो. फुगलिया पुढे गेले. तेलगोटे इकडेच राहिले, खोबऱ्याकडे बाजूने राहिले. हेच आणि हे शिकवलं आम्हाला कोण मालूम आहे? तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, चोखा मेळा, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, शेना महाराज. आपले वारकरी संतांना शिकवलं. समजल्या माय मावल्यांनो? जनाबाई, सावित्रीबाई फुले, माता रमाई, भीमाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राष्ट्रमाता जिजाऊ याचे उपकार आहेत माय मावल्यांनो. जगातले 33 कोटी देव आले असते तरी तुझी सुनबाई नगरसेविका झाली नसती. तुझी सून प्राध्यापिका, इंजिनियर, टीचर, PSI
झाली नसती जर सावित्रीबाई फुले आली नसती आणि राष्ट्रपिता ज्योतिबा आले नसते. पण तुमच्या बायाच्या डोक्यात अंधश्रद्धा गेल्या म्हणून तुमच्या जीवनाची माती झाली. मास्तरीन बाईले पगार 50,000, प्राध्यापिकेले पगार 70,000 आणि भांडे घासणारीले रोज 100 रुपये. कशाचा फरक आहे? शिक्षण. आणि म्हणून माई बहिणीले सांगतो, माझ्या विद्यार्थिनी बहिणीले सांगतो, माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, सत्यपालचं दुसरं कीर्तन नाही. आता पेटकर भाऊच्या घरी गेलो ना तर पायाला गेले, गर्दी केली, म्हटलं जमत नाही. आपण साईड बिझनेस चालू केला नाही. काय करता? पाय द्या, महाराजच्या पाय लागा, हार टाका, टाळ्या वाजवा, टाळी. सुखी रहा, तुमचे लफडे चालू ठेवा. बाई तुम्ही पाया पडा महाराजांच्या. टाळ्या. पुत्रवती मरो तुझा पती आणि उद्यापासून लागो महाराजाच्या मठात हाती. चल संन्यासी मंदिर में मेरी बेटी के खंजरी दोनों साथ बजाए. जागृत व्हा. मारुती रायाचं मंदिर का? या मंडळाने ठरवलं मारुती रायाचा मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. का बांधायचं? समजा नाही बांधलं तर नुकसान काय आणि बांधलं तर फायदा काय? तुम्ही पाहता ना, मस्जिद मध्ये जाणारा मुसलमान, नमाज पडणारा मुसलमान दारू पिताना दाखवा 1 लाख रुपये मिळवा. दाखवा एक की हा 5 टाइम नमाज पडते आणि दारू पिते, 5 लाख रुपये इनाम. एकही भेटणार नाही बाबा. अजून सांगतो, तुकडोजी महाराजाचा प्रार्थना करणारा, सकाळचं ध्यान करणारा बाबूपेठ, काका करणारा, सकाळचं ध्यान करणारा, ग्रामगीता वाचणारा, दरवर्षी गुरुकुंज मोजरीले जाणारा दारू पिताना दाखवा 5 लाख रुपये बक्षीस मिळवा. नाही भेटणार. बुद्ध विहारात जाणारा बौद्ध, वंदना, त्रिशरण, पंचशील दारू नाही पिणार बाबा. आणि म्हणून मंदिर, मस्जिद, बुद्ध विहार, चर्च का गरज आहे? पहा बरं तुम्ही किती शांततेत बसले आणि किती पोलीसवाले आहेत सांगा बरं. ट्रॉफिकचे PI सपकाळे साहेब आपल्या जवळ बसून आहेत. ट्रॉफिक फुल, इधर भी ट्रॉफिक फुल, बीच में ट्रॉफिक फुल, लेकिन इन्हों को हटाने की जरूरत नहीं सपकाळे जी. तुम्हाला धन्यवाद देतो. शिरस्कर साहेब आहेत इथं, त्या आपल्या शहर पोलीस स्टेशनचे PI आणि सपकाळे साहेब आहेत ट्रॅफिक पोलीसचे PI ठाणेदार. मी आता पोलीस स्टेशनला जाऊन आलो रे. जसं आपले पालकमंत्री आहेत, पुढारी. थांबे बेटा, हे गलतीनं व्हायला काय लेकर पाप म्हणजे नजर चुकी. करा हातवर गोपाला छत्रपती शिवरायांचा, पवनसुत हनुमानांचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा. मंदिराची गरज का? वाचनालयाची गरज का? आम्ही मंदिराचं वातावरण बदलून वाचनालय करू शकतो. आता मंदिराचं ते आधुनिकता आणू शकतो ना. हनुमान मंदिर बांधल्यानंतर आज नाही होणार, नंतर होईल, पण कर नाही.
मंदिर म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना झाला पाहिजे, लक्षात घे. मंदिर फक्त मूर्तीन पूजन पायापाठ आणि 40 घंटे लाईनीत उभे राहण्यासाठी मंदिर नाही. बाबासाहेब आंबेडकर सांगतात 40 तास मंदिरात जाणाऱ्या लाईना जर वाचनालयाकडे लागल्या ना तर हा देश महासत्ता होणारे टाइम लागणार नाही. आम्हाला मंदिराचं डेव्हलप करून मॉडर्न विचार टाकून मंदिरात इंटरनेट चालू करावं लागेल, लक्षात घ्या. म्हणून जय बोलो हनुमान की जय बोलो अरे छोट की झूठी माया, ओ सेवा करे श्री राम की जय बोलो हनुमान की जय बोलो. बदल पाडावं लागेल. जय बोलो. आता मी शहर पोलीस स्टेशन ट्रॉफिकला गेलो. थांब बेटा, ए पोरी, ए बेटा, तू 4-5 बहिणीवर झाला का? हे ज्याच्या बापानं कमावून ठेवलं ना त्याचे अवल्यात असाच त्रास देतात. गरीबाचे लेकरं बिचारे चुपचाप बसून आहे. तुले दाखवू काय गरीबाचा पोरगा? ये रे लाल शर्ट, तू ये बेटा, ये बाबा, ये वर चप्पल का. हे गरीबाचं पोरग आहे. हे जे समोरचं पोरग आहे याच्या बापानं जास्त कमावलं. दोन्ही लेकरात फरक पहा. उभाच राय. याला 100ची नोट दे, एक शाल दे. धन्यवाद रे मामा. टाळ्या. याचा सत्कार काऊन केला? हे 2-3 पोरं चांगल्या घरचे, चांगल्याच घरच्या बाया त्रास देतात. चांगल्याच घरच्या पोरी त्रास देत असतात. हे याचा चेहरा पहा. गरीब ओळखूच येते ना कोरळ भाऊ. म्हणून मी तुला तू चुपचाप आहेत म्हणून बसवलं. घे 100 रुपये. आताही पा चमत्कार. पुस्तक आहे 10 रुपयाचं, नोट आहे 100ची. तू 10 पुस्तकं खरीदू शकतो, तरी तू 2 पैकी 1 घे. मागचे बोल नका. मागचे बोलू नका, मला राग येतो मग माझी सट. 2 पैकी 1 घे. नोट घे, एक तर पुस्तक. पुस्तकं 10 खरीदल्या जातात नोटात. पुस्तक 1, नोट 1. विचार कर. अरे तुझ्या हातही नसता लावला तरी नोट तुझ्यासाठी काढली होती, पण थोडा मार खाल्ला. तुझी गलती नाही बाबू. चुकला म्हणून तर कीर्तन ऐकायला आला तो. थोडी गलती खाल्ली, त्या पुस्तक गोळा लागत होत रे. एवढी मोठी चौपट टाळ्या पडल्या असत्या तुझ्यासाठी. तो विचार करून राहिला. शालही भेटली, पुस्तकही भेटलं, नोटही भेटला. हे त्याच्या गरिबीमुळेच नोटाने हात लावला. गरीबाच्या लेकराला कोण देते रे 100 रुपये? तुमच्या मधल्या साहेबाच्या बाया, साहेबाच्या पोरीने कोणी दिन घ्या बेटा 100.